हिमाचल प्रदेशात 1993 मध्ये निवडणुका सुरू होत्या. भाजप नेते बलबीर पुंज आणि 2 जण अटल बिहारी वाजपेयींसोबत एका छोट्या विमानातून प्रवास करत होते. त्यांना धरमशाला येथे पोहोचायचे होते. वाजपेयी आपल्या सीटवर झोपले होते. अचानक विमानाच्या को पायलटने कॉकपिटमधून बाहेर येऊन बलबीर पुंज यांना विचारले की तुम्ही याआधी कधी धरमशाळेला गेलात का? पायलटच्या प्रश्नावर गोंधळून जात त्यांनी तुम्ही असं का विचारताय असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पायलटने उत्तर दिले, आम्हाला धरमशाळा सापडत नाहीये आणि एटीसीशीही संपर्क होत नाहीये. त्यावर पुंज म्हणाले, काहीही करा, फक्त विमान चीनला नेऊ नका. इतक्यात वाजपेयी जागे झाले व त्यांनी विचारले, आपल्या सभेची वेळ झाली आहे, आपण कधी उतरणार आहोत? पुंजांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर वाजपेयी अगदी सहज म्हणाले, चांगलं आहे, उद्या बातमी येईल, वाजपेयी मरण पावले आहेत. हे ऐकून पुंज म्हणाले, तुमचं ठीक आहे हो, पण माझं काय? वाजपेयी म्हणाले, इथपर्यंत एकत्र आलो आहोत तर तिथेही एकत्रच जाऊ. जागे असताना अपघात झाला तर ते खूप वेदनादायक असेल असं म्हणून ते पुन्हा झोपी गेले. नंतर इंडियन एअरलाइन्सच्या विमानाशी संपर्क साधण्यात आला आणि वाजपेयींच्या विमानाला कुलूला परत येण्याची सूचना देण्यात आली. विमान धर्मशाळेऐवजी कुलूलाच उतरले. जाहीर सभा आधीच संपली होती, त्यामुळे वाजपेयी कोणतीही चिंता न करता गेस्ट हाऊसमध्ये जाऊन झोपी गेले. आज 25 डिसेंबर, भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी तर होतेच, पण त्याबरोबरच उत्तम वक्ते, पत्रकार आणि कवी देखील होते. अटल बिहारी वाजपेयी हे 4 राज्यातील लोकसभेच्या 6 जागांवरून निवडणूक जिंकणारे देशातील एकमेव नेते होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील लखनौ आणि बलरामपूर, गुजरातमधील गांधीनगर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि विदिशा आणि दिल्लीतील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. अटल बिहारी वाजपेयी यांना आधुनिक भारताचे निर्माते असे देखील म्हटलं जातं. भारताच्या विकासामध्ये वाजपेयींच्या कामांचा मोलाचा वाटा आहे. आज आपण अटल बिहारी वाजपेयींनी भारतासाठी केलेल्या 5 महत्त्वाच्या कामांची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल. वाजपेयी सरकारने 11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये 5 भूमिगत अणुचाचणी विस्फोट करून भारताला अणुशक्ती घोषित केले. भारतही अण्वस्त्र संपन्न देश आहे हे दाखवण्यासाठी वाजपेयींनी ही चाचणी केली होती. त्यांच्या या पावलाने त्यांनी निर्विवादपणे भारताला जगाच्या नकाशावर एक मजबूत जागतिक शक्ती म्हणून स्थापित केले. हे सर्व इतक्या गुप्ततेने केले गेले की अत्यंत विकसित गुप्तचर, उपग्रह आणि तंत्रज्ञान असलेल्या पाश्चिमात्य देशांना याची जराही कल्पना आली नाही. इतकेच नाही, चाचणीनंतर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि अनेक पाश्चिमात्य देशांनी भारतावर अनेक निर्बंधही लादले. पण वाजपेयी सरकारने प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे तोंड देत आर्थिक विकासाच्या शिखरांना स्पर्श केला. अटल बिहारी वाजपेयींची ही कामगिरी भारतीयांच्या नेहमी स्मरणात राहील. वाजपेयींची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न. भारताने मे 1998 मध्ये अणुचाचण्या केल्या. त्यांच्या प्रतिउत्तरात पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. पाकिस्तानही अणुशक्ती बनल्यावर दोन्ही देशातील संबंध चर्चेनेच सोडवावे लागतील असं वातावरण निर्माण झालं होतं. 19 फेब्रुवारी 1999 ला सदा ए सरहद नावाने दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन करताना पहिले प्रवासी म्हणून वाजपेयीजी पाकिस्तानला गेले. त्यांनी नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि परस्पर संबंधांची एक नवीन सुरुवात केली. परंतु पाकिस्तानकडून या प्रयत्नांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. या भेटीनंतर काही दिवसातच पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले व कारगिल युद्ध सुरू झाले. परंतु वाजपेयींच्या प्रयत्नांनी भारत शांतीपूर्ण मार्गाने जाण्यास प्राधान्य देतो असे उदाहरण जगासमोर उभे केले. पाकिस्तानने भारताच्या चर्चेच्या प्रयत्नांना न जुमानता कारगिल युद्ध सुरू केले. या युद्धावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कामगिरी उल्लेखनीय होती. वाजपेयींना हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे होते. त्यामुळे त्यांनी स्वतः काश्मीरमध्ये जाऊन सैनिकांना प्रोत्साहन दिले होते. युद्धादरम्यान अटलजी तब्बल 3 दिवस कारगिलला राहिले होते व त्यांनी सैनिकांकडून युद्धाचा आढावाही घेतला होता. भारताने कारगिलमध्ये मिळवलेल्या विजयातही वाजपेयींचा मोलाचा वाटा आहे. वाजपेयींची चौथी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे सुवर्ण चतुष्कोन रस्ते बांधणी प्रकल्प. सुवर्ण चतुष्कोन हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील 5व्या क्रमांकाचा रस्ते बांधणी प्रकल्प होता. या अंतर्गत दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई महामार्गाने जोडले गेले.
या 4 प्रमुख शहरांबरोबरच हा राष्ट्रीय महामार्ग अनेक प्रमुख बंदरे आणि शहरांनाही जोडतो, ज्यामध्ये भुवनेश्वर, जयपूर, कानपूर, पुणे, सुरत, गुंटूर, विजयवाडा, विशाखापट्टणम, अहमदाबाद आणि बेंगळूर इत्यादी शहरांचा समावेश आहे. वाजपेयी सरकारची 5वी महत्त्वाची कामगिरी म्हणजे सर्व शिक्षा अभियान. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षा अभियान मोहीम 2000 व 2001 साली अटल बिहारी वाजपेयी यांनीच सुरू केली होती. या योजनेमुळे भारतात नवीन शैक्षणिक क्रांती झाली. या योजनेचे ब्रीद वाक्य स्कूल चले हम हे सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांनीच स्वतः लिहिले होते. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी संसदेच्या अधिवेशनात एकदा म्हणाले होते, सरकार येतील आणि जातील, पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे. देशाला सर्वतोपरी मानून पूर्ण समर्पणाने देशासाठी काम करणाऱ्या नेत्याला त्यांच्या जयंतीनिमित्त MHA-MTB कडून विनम्र अभिवादन.